साहेबांच्या नंतर शिवसेनेमध्ये कोण सेलिब्रिटी असेल तर ते आमचे शहाजीबाबू. डोंगर झाडी गुवाहाटीतच नाही तर कोकणापर्यंत जाऊन पोहोचले. पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भ मराठवाड्यापर्यंत बापू येणार किंवा बापू स्टेजवर उभा राहिले की पटका उधळायला चालू होता. सामान्य माणूस शिट्ट्या मारायला चालू होतो आणि रांगड्या मातीतला आपला नेता सोलापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो त्या आदरणीय शहाजी बापू उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं दोघांच्या जीवावर आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. भागीरथजी भालके आणि त्याचबरोबर अनिलजी सावंत यांच्या माध्यमातून पक्ष संघटनेला आता हत्तीचं बळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्राप्त होत आहे. अनेक संघर्षातनं प्रतिकूल परिस्थितीतनं ह्या कुटुंबाने या ठिकाणी वाटचाल केली आणि भालके साहेबांच्या निधनानंतर आपण तळ हाताच्या फोडासारखं या कुटुंबाला जपलं. अगदी थोडक्यात भगीरथ दादांचा पराभव मागच्या इलेक्शनला झाला. अनेकांच्या जीवाला चटका लावून गेला. पण कदाचित परमेश्वराच्याच मनामध्ये असेल की त्यांच्या खांद्यावर भगवा यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जावे. म्हणून देर है भगवान के घर में देर है अंधेर नहीं. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांना योग्य त्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी अनिल दादा असतील किंवा या ठिकाणी भागीरथ दादा असतील या दोघांनाही ताकद देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. कर्मधर्म संयोगानं आई अंबाबाईच्या भूमीतनं पंढरपूरमध्ये येत असताना माझ्यावर जबाबदारी मिळाली की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून. आईनं तिथं आशीर्वाद घेऊन पाठवलाय आणि इथं पंढरीनाथाच्या लेकरांच्या समोर बोलण्याची संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळते. सामान्यांचं असामान्य नेतृत्व बहुजन समाजातलं कसं घडतंय हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी पाहिलं. समाजाच्या तळागाळातल्या माणसाला ताकद देण्याची जी भूमिका बाळासाहेब ठाकरे साहेबांची होती तोच विचाराचा धागा घेऊन आज एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी तळागाळापर्यंत जात आहेत. महाराष्ट्रानं न पाहिलेला सर्वसामान्यांच्या मध्ये रात्री 4-4 वाजेपर्यंत वर्षा दरवाजे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्रानं पाहिला आणि गोरगरिबांच्यासाठी झटणारा आमचा एकनाथ लोकनाथ झाला हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं. या लोकनाथाला सामान्यांची साथ मिळाली. त्या सामान्यांच्या बळावर आणि ताकदीवर अखंड महाराष्ट्र एक लोकप्रियतेच्या नव्या तेजानं उजळून निघालेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेनं आणि आशेनं त्या ठिकाणी पाहतो. दुपारच्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यावा की नाही घ्यावा असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी होता. पण पंढरपूर गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांचं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उन्हाची झळ विकासाला थांबवू शकत नाही. या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा पंढरीनाथाच्या आशीर्वादानं आपण एकनाथाच्या बरोबर साक्षीला या ठिकाणी उभे आहात हे मनापासून आपले ऋण आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. भविष्याचा वेध घेत असताना पंढरपूरला असेल अनेक मुख्यमंत्री पूजेला आलेले पाहिले पण मला येणाऱ्या भक्तांच्या शौचालयाची सुद्धा सोय व्यवस्थित झाली की नाही हे पाहायला महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री आले ते सन्मान्य एकनाथ संभाजी शिंदे हे पंढरीनाथाच्या सेवेसाठी या ठिकाणी आले. पूजेला येणाऱ्या हातापेक्षा जे पूजासाठी येणारे पंढरीनाथाच्या दर्शनासाठी येणारे जे लाखो भाविक आहेत त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी वाहून घेतलं. ज्या लोकांना वारीला येतात त्यांना मदत करण्याची भूमिका शासनाच्या वतीनं अधिकृतपणे या ठिकाणी शिंदे साहेबांनी घेतली. आज भालके साहेब प्रवेश करतायत आणि प्रवीता वहिनी सुद्धा प्रवेश करतायत. मंत्री महोदय प्रवेश होताना भालके साहेबांचा आणि वहिनींचा सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश नगराध्यक्ष म्हणून होत आहे. मला बरेच लोक येताना सांगितली की भगीरथ दादा उभारले अगदी थोडक्यात या ठिकाणी चुकलं. वहिनी उभारले असतात तर नक्की निवडून आले असतात असं मला वहिनी योगायोगानं 4 दिवसामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये
वर्षही ही वाट एकत्रपणे पुढे चालावी अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. एक भाऊ म्हणून माझ्यावर ही जबाबदारी या ठिकाणी पक्षाने दिली, या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची. मी असेल, ज्योतिताई असतील, आदरणीय भाऊ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला एक वेगळा कुंदन प्राप्त करण्यासाठी माझ्यावर या ठिकाणी सोलापूरची लोकसभेची आणि आमचे डबल हिंद केसरी, जरा उभा राहा हिंद केसरी, दांडगा माणूस आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बैलगाडा शर्यतीचं मैदान घेणारा आणि फॉर्च्युनर गाडी शेतकऱ्याला देणारा आमचा पैलवान आहे. अखंड महाराष्ट्राला तो सोहळा पाहिला, लाखो लोक त्या सोहळ्याला त्या ठिकाणी होती. शर्यत शेतकऱ्याच्या बैलांची होती. ती बैल जोडी एक नंबरला आली, तिला फॉर्च्युनर मिळाली, कुणाला थार मिळाली. पण उद्याच्या राजकारणाच्या थरारामध्ये एकनाथ शिंदेचाच थरार महाराष्ट्र बघेल, याचा साक्ष देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आहे. मला संयोजकांनी बोलायला सांगितलं, याचं कारण प्रत्येकाला साहेबासमोरच बोलायचं आणि संयोजिका जे आहेत, निवेदिका जे आहेत, आमच्या ताई सुद्धा निवेदन करायचे आणि खासदार झाल्या. त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तो माणूस योग्यतेनं आणि तळमळीनं काम करत असतो. ताईंच्याकडं काय बघून या ठिकाणी साहेबांनी खासदारकी दिली असेल तर त्यांची पक्षावरची निष्ठा, सामान्यांच्या विषयीची कणव आणि कुणालाही धाडसानं आपल्या परिणामावर जर कोण हल्ला करत असेल त्याला मुळतोड जबाब देण्याची ताकद याच्यावर ज्योतिताई खासदार झाल्या. प्रत्येक शिवसैनिकाला वाटू लागलं, जर साहेब विचार करून एका बहुजन समाजातल्या आपल्या भगिनीला, सर्वसामान्य महिलेला खासदार करू शकत असतील तर एखाद्या सामान्य माणसाच्या पाठीवर हात टाकला तर त्यातनं ग्रामपंचायत सदस्यापासून उद्याचा असणारा मंत्री सुद्धा साहेब त्याच्या पाठीवर थाप टाकून ते करू शकतात. निश्चितच शिवसेना ही सामान्यांची आहे, गोरगरिबांची आहे. कोण रिक्षा चालवत होता तो मुख्यमंत्री झाला, कोण पानपट्टी चालवत होता तो मंत्री झाला, कोण सामान्य सायकलवर गाड्यावर चालत होता तो महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला. सामान्यांच्यातून असामान्य नेतृत्व करण्याची धमक या 3 अक्षरामध्ये शिवसेना ह्या नावामध्ये आहे. जो बाळासाहेबांनी विचार दिला तो विचार जगण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करतात आणि त्या विचाराचा धागा आपण शिवसैनिक म्हणून व्हावं ही कळकळीची विनंती समोर बसलेल्या लोकांना या ठिकाणी करतो. आज पंढरीनाथाच्या साक्षीनं तुम्ही भगवा खांद्यावर घेतलाय, त्या भगव्याची लाज आपण पंढरीनाथाच्या राखायचे. इथनं सुरू झालेले भगव्याची भावगव महाराष्ट्रभर त्या ठिकाणी जाईल आणि हा भगीरथाबरोबरचा झालेला प्रवास महाराष्ट्राच्या एकनाथाला, लोकनाथाला परत भविष्यामध्ये सामान्यांची सेवा करण्याची संधी विठ्ठलाला द्यावी ही त्याच्या चरणी प्रार्थना करून माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद.